हे घे. हे काय? दिवाळीचा फराळ तुला घरी खायला. हे एवढं सगळं नेहा, एवढ्याची गरज नाहीये. म्हणजे तुमच्यासाठी ठेव ना. अरे तू आमची काळजी करू नकोस, आमच्याकडे खूप आहे आणि सोसायटीतल्या सगळ्या घरातून आमच्यासाठी येईल. तू हे सगळं खाऊन मला सांग ऑफिसमध्ये तुला कसं वाटलं ते. आणि ऑफिसमध्ये कशाला? उद्या तुम्ही सगळे यालच ना आमच्या घरी. तुमच्या घरी? आपल्या सरांच्या घरी असं म्हणालो मी. असं नाही बोललास तू. नाही, चुकून निघालं असेल. नाही इट्स ओके. आणि असंही मी येणार आहे. मला सरांनी पर्सनली इन्व्हाइट केलं. हो का? कसं काय? अरे खंडाळ्याला मी त्यांच्या घरी गेले होते ना, हो. तेव्हा सरांनी मला पर्सनली इन्व्हाइट केलं. म्हणजे मी आणि शेफाली गेलो होतो. शेफाली घर पाहून इतकी वेडी झाली की ती हरवली. मी तिला शोधता शोधता किचनमध्ये गेले तर तिथे एक शेफ होता. त्याला मी विचारलं की शेफाली कुठे. तेवढ्यात तिथे मोठे बॉस आले. बर. आणि मोठ्या सरांनी मला इन्व्हाइट केलं आणि म्हणाले तू पावभाजी खाऊन जा. म्हणे तो शेफ खूप छान बनवतो. तू बघितलंस त्याला? हो. नाही म्हणजे मी पाठमोरं बघितलं. भेटू मग. भेटू. यश खरंच थँक्यू. आई चल पटकन, मी केव्हाची इथे बसलीये. हो बाळा आले. हॅपी दिवाळी बाळा. हॅपी दिवाळी. आता मी माझ्या परीला असं छान छान उठणं लावणार, मग छान छान तेल लावणार. माझी परी किती गोड होईल तयार. पण मी आता नाही गोड गोड दिसत. नाही बाळा आता पण तू खूप गोड आहे, पण उठणं लावल्यानंतर जास्त गोड दिसशील. काय झालं का उठणं लावून? हो परीचं झालं. परीचं झालं. आता परीच्या आईला उठणं लावूया. अहो काकू मला कशाला? मी थोडी ना आता लहान आहे, मला नको. हो, माझ्यासाठी तू अजून लहानच आहेस. का नेहा, उगीच हट्ट करू नकोस हं. चल मुकाट्याने पाटावर बस. आई बस. अगं बसा, तुम्ही पण बसा. आ. लवकरच मोठ्या घरची लक्ष्मी होशील तू. काकू आता मी आणि परी आवरून घेतो, मग देवपूजा झाल्यावर आपण एकत्र फराळ करू. हो हो ठीक आहे. अगं पण तुला सरांकडे जायचं होतं ना लक्ष्मीपूजनाला. हो काकू, आज घरी पण लक्ष्मीपूजन आहे आणि सरांकडे पण जायचं. माझी खूप धावपळ होणार आहे. सर खंडाळाला राहतात, तिथून यायला खूप वेळ लागतो. पण तू काही काळजी करू नको, तू जाऊन ये. उशीर झाला तरी चालेल. इकडची लक्ष्मीपूजनाची सगळी तयारी मी करून ठेवते. आई लक्ष्मीपूजन म्हणजे काय? लक्ष्मीपूजन म्हणजे लक्ष्मीची पूजा. घरात सुख समृद्धी यावी म्हणून आपण लक्ष्मीची पूजा करतो. हो बाळा, आणि लक्ष्मीला सांगायचं आमच्याकडे अशीच कायम राहा आणि कधीही आम्हाला लक्ष्मीची कमी पडू देऊ नको. येताना पॅलेस घेऊन ये. येस. खाली सगळी तयारी झाली आहे ना व्यवस्थित? ऑफिस मधले सगळे येणार आहेत त्यामुळे मी खाली येऊ शकणार नाही, मला वरतीच थांबायला लागेल.
काय करतोयस काय शोधतोयस तू? अरे काय करतोय काय माझ्यासाठी एखादा बरा कुर्ता शोधतो तुझ्या कपाटात. हा निव्वळ अंगावर रांगोळी काढल्यासारखा यार. मग का घेतलास तो? मी नाही घेतलाय, तुझे महागा मोलाचे घेतले, त्याच्यावरती हा फुकट आलाय. नॉनसेन्स काही बोलत असतोस तू. बरं समीर, स्वीट्स जरा बघ छान असतील असं. हम्म. तू काय करतोयस काय? तू कपडे खातोयस? तू उंदीर आहेस? अरे तू कोण आहेस? कपड्यांच्या कपाटामध्ये बेसनाचे लाडू? हे काय फ्रीज आहे? तू डबा तुला कुठे मिळाला? एक मिनिट, हा इथे होता. एक मिनिट, तो हा इथे कसा आला? तो मी मागवलाय कुठून तरी. ते बेसनाचा लाडू मागवला? हो. हा स्टीलचा डबा काय फुकट आला? तो हल्ली तसंच पाठवतात. दे. काही फेकू नकोस, खरं सांग. एक मिनिट, हे डबेवाल्यांनी केलं ना? तिने केलंय ना? अरे काय चव आहे यार तिच्या हाताला. ओ हो, तुला सांगतो तिने ही नोकरी बिकरी सोडून हे करायला पाहिजे. आपल्यापेक्षा श्रीमंत होईल ती. आय नो. चल मला खाऊ दे, थांब. खाऊ दे म्हणजे तू खाल्लास ना आता, बस झालं. अरे अर्धाच खाल्ला यार. अरे तुझ्यासाठी तेवढाच होता समीर. चल दे. असं नको ए, पडशील. तू काय करतोयस? मग तू खाऊ दे ना यार मला. समीर डबा दे. समीर डबा दे. जग्गू, अरे काय चाललंय का तुमचं? अरे वयाने एवढे मोठे झाला तुम्ही, अजून लहान मुलासारखं वागता तुम्ही. नीट समोर उभे राहा. बाकी तुमच्या दोघांची आंघोळी झालेली दिसत आहेत, ते एक बरं आहे. घरामध्ये दिवाळीच्या नावाने आनंद नुसता. सुनांना काही नाही दिवाळीचं. आजीला आईला दोघींच्या वेळा काय मजा यायची. घर सगळं उजळून निघायचं सकाळी सकाळी. मग ते तेल काय अंगाला, उठणं काय, अभ्यंग स्नान काय, मजा होती त्या वेळेला. पण आता काय अर्थ नाही त्याला. जाऊ दे ना आजोबा. दिवाळीच्या शुभेच्छा. सुखीरा. जग्गो हॅपी दिवाळी. सुखेरा. हे घ्या कारेट. तुम्ही आजोबा दोघांनी पाय खाली चिरा. चला. खूप कडू असतो होय आजोबा. ए नको, भयंकर कडू असतं बाबा, नको यार हे. अरे पद्धत आहे आपल्याकडे, तुला माहित नाही? आजच्या दिवशी श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केला होता ना, म्हणून पद्धत आहे ती. पायाखाली चिरडून टाकायचं ते. अहो गेला तो नरकासुर, आता त्याच्या आठवणीत आपण कशाला तोंड कडू करून घ्यायचंय? कर म्हणणार तुला पटकन. गुड बॉय इन इंडिया. चल. आजोबा आता पायाने चिरडायचं. तू लाडू दे. लाडू नाही, लाडू तुम्ही घ्या. ओळखा बरं कोणी केलाय? मस्त आहे. कोणी गेला? अहो डबेवाल्यांनी केलाय. अच्छा, डबेवाले नाला. तुझ्या आजीच्या हाताची जवळ आहे तिच्या हाताला. घ्या. बरं तुम्ही दोघं फराळ खाली या. चला लवकर या. आलो. खाली या. चला. माझं काम झालेलं आहे, आता आपण लाडू खाऊ शकता. खा. थँक्यू सो मच फॉर लाडू. इतके टेस्टी झालेत ना, तुला सांगतो, मला फारच आवडलाय. एन्जॉय.